गाईज आज आपण 1 किलो बिर्याणीचे सामान बघूया. हा 1 किलो बासमती राईस स्वच्छ धुवून भिजवलेला, 1 किलो चिकन स्वच्छ धुवून बारीक म्हणजे एकदम बारीक नाही मीडियम पीसेसमध्ये. आता हे ड्राय मसाले आहेत की हे 2 टेबलस्पून बडीशेप, 2 टेबलस्पून जिरं आणि हे बघा हे स्पूनचं माप आहे की हे टेबलस्पून 2 टेबलस्पून बडीशेप, 2 टेबलस्पून जिरं, आवडीनुसार 8 ते 10 किंवा 15 काजू, थोडेसे बदाम, 4 तमालपत्र, 10 ते 15 लवंगा, 10 ते 15 काळी मिरे. हे झाले ड्राय मसाले. ठीक आहे. आता हिरव्या वाटणासाठी आपल्याला हवंय इतकं थोडंसं अगदी आलं, लसणीचे 2 मीडियम साईजचे गड्डे, मोठा असेल तर एकच, आणि 10 ते 12 हिरव्या मिरच्या. ह्या कमी तिखटाच्या आहेत. हे मिक्सरला वाटून ह्याची ग्रीन पेस्ट करायची आहे. कांदे लागणार आहेत आपल्याला 10 कांदे. 1 किलोच्या प्रमाणाला 10 मीडियम साईजचे हे 10 कांदे. आता आपण बघूया ही ड्राय पावडर मसाले. हे आहे धणे जिरे पावडर. ही मिक्स आहे त्यामुळे मी 10 टेबलस्पून घेतली आहे धणे जिरे पावडर. आणि ही आहे मालवणी मसाला मी वापरते ह्याच्यात. ही 4 चमचे, 4 टेबलस्पून मालवणी मसाला. हे 2 टीस्पून, टीस्पून म्हणजे टेबलस्पूनच्या खालोखाल जे आहे, हे 2 टीस्पून हळद, सॉरी 1 टीस्पून हळद. आणि हे आहे 5 टीस्पून मीठ. मीठ साधंही वापरू शकता. मी रॉक सॉल्ट वापरते त्यामुळे हे पिंक दिसतंय तुम्हाला. हे 5 टीस्पून आपल्याला भात जेव्हा आपण शिजवायला ठेवू तेव्हा लागतील, आणि 5 टीस्पून आपल्याला ॲक्च्युअल बिर्याणी स्टार्ट करू त्यात लागतील. तर हे झाली सगळी इन्ग्रेडियंट. आणि आपल्याला एक लागेल ॲल्युमिनियम किंवा लोखंडी जाड तवा, जो आपल्याला टोपाखाली ठेवायला लागेल. आणि 2 मोठी पातेली, की हे पातेलं असेल आपल्याला भात शिजवण्यासाठी, आणि हे पातेलं असेल आपल्याला ॲक्च्युअल बिर्याणी करण्यासाठी. तर हे सगळे झाले इन्ग्रेडियंट. आणि वुडन स्पॅच्युला लागेल आपल्याला, म्हणजे त्याने गरम नाही होणार. वुडन स्पॅच्युला. आता आपण स्टार्ट करू द ॲक्च्युअल प्रोसेस. कांदे चिरून घ्यायचेत आणि हा मसाला ग्राइंड करायचा आहे मिक्सरला लावून. ते झाल्यावर आपण प्रोसेस स्टार्ट करू. आणि हा 250 ml चा, इथे तुम्ही बघू शकता 250 ml म्हणजे 1 कप. 1 कप दहीही लागणार आहे, ते मी सांगायला विसरली होती. हेच हे दही आपण ठेवलंय, हे आपल्याला नंतर लागणार आहे त्यामुळे इथे ठेवून देऊ. तोपर्यंत आपण दोन्ही गॅस पेटवायचे आहेत. तोपर्यंत आपण गॅस पेटवूया. आता आपण दोन्ही गॅस पेटवून एका या गॅसवर घेऊया. हे पाणी आपल्याला भातासाठी ठेवतोय, की हे तुम्ही बघू शकता. हे पाणी अगदी पूर्ण पातेलं भरून नाहीये. आणि हे ह्या मोठ्या गॅसवर, हा छोटा बर्नर आहे, हा मोठा, मोठ्यावर आधी आपण ठेवणार आहोत हा ॲल्युमिनियम फोil, जेणेकरून खाली आपलं हे जळू नये. आणि त्यावर ठेवणार आहोत हा टोप. फास्टच गॅस ठेवायचा. हे जोपर्यंत तापत नाही, आणि आपण तेल आणि तूप मी सांगायचं हे केलंय की तेल लागेल हे बिर्याणी करण्यापुरतं, आणि नंतर 2-4 चमचे तूप. तर हे गरम होईपर्यंत आपण कांदे चिरून घेऊया आणि हा मसाला रेडी करून ठेवूया. हा, पाणी तापलेलं आहे, त्याच्यात आपण टाकणार आहोत 2 चमचे तेल. तेल टाकायचं आणि 5 चमचे मीठ. हे उकळ आली याला की ह्याच्यात मग हा राईस. राईस छान टाकून हे एकदा ढवळून घ्यायचंय आणि हे 75% कुक करायचं.
या दुसऱ्या टोपामध्ये आपण आता टाकणार की हाफ हा कप हाफ कप हे बघा इथे लिहिलंय 125 ml तेल. हे एवढं तेल आपण या टोपात टाकणार आहोत. अजून थोडंसं लागेल. तेल टाकून तेल थोडं तापू द्यायचंय. एकीकडे आपला भात होतोय, एकीकडे हे तेल तापतंय. तेल तापल्यावर त्याच्यामध्ये हे सगळे ड्राय मसाले टाकायचे. सुरुवात आपण करणार आहोत बे लीफने. टोप आपण आधीच तापायला ठेवल्यामुळे तेल ही तापलेलं आहे छानपैकी. आता त्याच्यात 1 बाय 1 हे सगळे मसाले जातील. सर्व ड्राय मसाले जातील. हे बघा, हे ड्राय मसाल्याला हे उकळतच आहे. तोपर्यंत आपण हे पावडर मसाला 10 चमचे धना जिरा पावडर हे टाकतोय. त्यानंतर 4 चमचे मालवणी मसाला हे टाकतोय. त्यानंतर 2 टीस्पून हळद, 5 टीस्पून मीठ. तुम्ही साधं मीठही वापरू शकता, मी रॉक सॉल्ट वापरलंय. हे थोडं मिक्स करायचंय. तेल तापलेलं आहे, आपली फोडणी पण छान होते. त्यामध्ये आता टाकायचं आहे हा 10 कांदे जे आपण मगाशी काढले होते ते 10 कांदे सगळे ह्यात टाकायचे आहेत. आणि पातळ उभे चिरलेले कांदे आहेत हे टाकायचे आहेत. आणि यातच मगाशी जे हिरव्या मिरचीचं आणि वाटण होतं ते छान थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलंय. ते सगळं वाटण ह्यात जाईल. हे सगळे इन्ग्रेडियंट टाकल्यानंतर एकदा छान ढवळून यावर हे सर्व छान ढवळून गॅस फास्टच ठेवायचा आहे. छान ढवळून यावर झाकण ठेवून हे याला तेल सुटू द्यायचं. या सगळ्या मसाल्यांना तेल सुटू द्यायचं. आता आपण ह्याच्यावर ठेवणार आहोत. झाकण ठेवून झाकणावर थोडंसं पाणी ठेवायचंय. झाकणावर थोडंसं पाणी ठेवायचंय म्हणजे आतील मसाले छान शिजतील, जळणार नाही. तोपर्यंत आपल्या इथे भात शिजतोय. इथे दाखव टाक. आता आपण इथे भातालाही कड आलाय आणि इथून हे बघा, इथूनही वाफा येत आहेत. या पाण्यातून देखील वाफा येत आहेत. हे बघा वाफा येत आहेत. त्यामुळे आपण आतले मसाले जवळजवळ 10 मिनिटं झालेली आहेत. आतले मसाले कितपत शिजलेत ते बघूया. हे बघा तेल बाजूला सुटले मसाल्यांमधून. हे बघा तुपाच्या कडेला तेल सुटले. आता ह्यात वेळेला आपण त्याच्यामध्ये हे धुवून ठेवलेलं चिकन आहे हे चिकन यात सगळं घालायचं आहे. हे चिकन छान मिक्स करून घ्यायचंय. आणि यातच आता हे पाव 250 ml म्हणजे पाव किलो दही घालायचंय. दही घालायचंय आणि हे छान मिक्स करून आता चिकन व्यवस्थित शिजेपर्यंत पुन्हा ह्याच्यावर झाकण ठेवून चिकन शिजेपर्यंत म्हणजे जवळजवळ 20 ते 25 मिनिटं किंवा अर्धा तास हे झाकण ठेवायचं. आणि पुन्हा यावर पाणी ठेवून द्यायचं. हे शिजू द्यायचं. आता आपण बघूया राईस तुम्ही बघाल राईस शिजलेला आहे, पूर्ण शिजलेला नाही.
हा दाणा तुटतोय. आता गॅस बंद आणि आपण या भांड्यामध्ये हा राईस वेळून घेऊया. हा. हॅलो गाईस, आता आपण अगदी 2 माणसांसाठी कोशिंबीर बनवणार आहोत. बिर्याणी जरी 1 किलोची असली तरी एवढी काही एका वेळेला खाल्ली जात नाही. तर ही एक सोलून छान स्वच्छ धुवून सोललेली काकडी, 1 टोमॅटो, 1 मीडियम कांदा, तुम्हाला कांदा जास्त आवडत असेल तर जास्त घ्या, 1 मिरची, हे सगळं आपण ह्या यंत्रामधून काढून त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पिंच ऑफ सॉल्ट टाकून दही टाकायचंय आणि रायता रेडी होईल. आता आपण हे कापून घेऊ. आता आपण हे काकडी, कांदा, टोमॅटो मोठे मोठे असे जाड तुकडे कापलेत. बारीक कापायची गरज नाही कारण आपण या यंत्रात टाकतोय. आणि मिरची मात्र मी टाकत नाही, मिरची सुरीने बारीक कापली आहे, बारीक अगदी बारीक नाही, एवढी जाड. आता त्या यंत्रामध्ये हे सेटिंग लावून आपण घेऊ. आपल्याला हवं तेवढं बारीक करून घ्यायचंय. त्यामुळे आपलं खूप प्रमाणात बनवायचं असेल तर शिरायची थांबते. अजून थोडं बारीक करू. हे झालं आहे बारीक. तर आत्ताच आपल्याला खायला घ्यायचंय, त्यामुळे आपण या भांड्यातच हा ब्लेड आणि हे काढून घेऊ. या मिरच्या टाकू. अगदीच कमी. जर करून ठेवायची असेल तर सॉल्ट टाकायचं नाही. अगदी कमी म्हणजे अगदी पिंच ऑफ सॉल्ट. आणि त्यात मावेल एवढं दही, म्हणजे एक कप दही समजा, पाव पाव किलो दही. आणि ज्याला आवडत असेल कोथिंबीर त्याने कोथिंबीर ही टाकू शकता, गाजर ऍड करू शकता. हा आपला रायता रेडी. गाईज आता जवळजवळ 20 मिनिटं झाली आहेत, 20-25 मिनिटं. आपण चिकन शिजलं का चेक करू, पण त्याआधी हा मगाशी वेळून ठेवलेला जो भात आहे तो भात बघा, मगाशी गाळला आपण पाणी काढून, छान फुला फुला झालाय. हा पूर्ण शिजला नाहीये, आपण जेव्हा लेअरिंग करू तेव्हा पूर्ण शिजेल. आता आपण चिकन बघूया शिजलंय की नाही. हे पाणी वरती ठेवलेलंच आहे, त्यामुळे काय होते, खाली तवा आहे जाड, वर पाणी, तर हा भात लागत नाहीये. वा, खूप सुंदर सुगंध दरवळतोय, छान रस सुटलाय, तुम्ही पाहू शकता. खाली लागलंही नाहीये, टोपाच्या कडेला पाहिलं तर लागलंही नाहीये, म्हणजे टोप जळला नाहीये. आता आपण एक पीस प्रेस करून बघूया शिजलं की नाही ते चेक करायला. तसं 25 मिनिटात शिजतं, पण हे बघ, हे कट झालं, फक्त आपल्या स्पॅच्युलानेच कट होतंय, म्हणजे छान शिजलंय. आता आपण गॅस तसाच राहूया, थोडा स्लो करायचा. आणि हे जे चिकन आहे यातलं जवळजवळ निम्म चिकन आपण या एका भांड्यात काढून घ्यायचं. पॉज. हे पहा, आता ह्या टोपामध्ये हे खाली लेअरला एवढं ठेवलंय चिकन, आणि एकदा छान ढवळून घ्यायचं, म्हणजे लागू नाही द्यायचे आपल्याला. हे बघा, काजू आपले, बदाम छान शिजले. हे लेअर ठेवायची. हे एवढं काढलंय मी हा. आता घ्यायचा आपला राईस, भात अलगद. हे गरम असतं, त्यामुळे एकट्याने तुम्हाला जर नवशिक्या असाल तर दुसऱ्या कोणाची तरी मदत घ्या भात खाली काढायला, किंवा मग एका हातात भांड धरून दुसऱ्या हाताने स्पॅच्युलाने निम्मा भात या लेअरला लावायचा आहे. हे बघ, निम्मा लावलाय. आता हे उरलेलं सगळं जे चिकन आहे, हे चिकन आपण सगळं चिकन वर लावू. आता हा मसाला आपल्याला वाया जाऊ नाही द्यायचा आहे, त्यामुळे या भाताने आपण मसाला देखील पुसून वर टाकू. आणि आता उरलेला
हा बाकीचा निम्मा भात. हा उरलेला बाकीचा निम्मा भात वर टाकू. आता पातेला घेताना म्हणजे टोप घेताना एक लक्षात ठेवायचं की भांडेवाल्यांना विचारायचं की आम्हाला 2 किलोचं भात शिजवण्याचा टोप द्या, कारण ह्याच्यात 1 किलो राईस आहे, 1 किलो चिकन आहे. आता हे टाकून झालंय सगळं. आता हा भात आपण सरळ लावायचा आहे. आता पहा चिकन आपलं शिजलेलं आहे. सरळ लावायचं आणि ह्या स्पॅच्युलाने अशी गॅप क्रिएट करायची आहे. ठीक आहे. आता 1 मिनिट मी थोडा हात धुते. आपण वरती तूप आहे हे घरचं, तूप वरती जवळजवळ 3 ते 4 टेबलस्पून तूप वरतून ओतायचं आहे फ्लेवरसाठी. आणि आता झाकण ठेवून गॅस बंद करायचा आहे. बिर्याणी आपली आत रेडी होते. चिकन तर रेडी झालेलंच आहे. गॅस बंद केल्यामुळे ते आतल्या ज्या उष्णतेने बिर्याणी आज शिजेल, म्हणजे राईस अजून फुलेल आणि 15 मिनिटं हे असंच मुरू द्यावं. 15 मिनिटांनी आपण पुन्हा भेटू. काहीच आता 15 मिनिटं बंद झालेली आहेत. आपण गॅस बंद आहे. आता आपण हे ओपन करूया. बिर्याणी छान सेट झाली आहे. आता आपण इथे टोपात बघा राईस पण छान फुलला आहे. आता बिर्याणी काढताना कधीही सगळं एकत्र मिक्स नाही करायचं, एकेका कडेने काढायचं. एक एक दाणा फुललाय. छान मोकळी ढाकळी बिर्याणी झालेली आहे. तुम्ही बघू शकता लेयर्सचं पण हे छान आलंय. हे पहा सुंदर सुंदर अशी आपली बिर्याणी रेडी झाली आहे. चिकन छान शिजलेलं आहे. आता आपण त्याच्यासोबत काढूया मगाशी केलेली कोशिंबीर. तुम्हाला पाहिजे असेल तर ह्यावर कोथिंबीरही टाकू शकता. आणि आजची आपली स्पेशल डिश बिर्याणी विथ कोशिंबीर रेडी.